नमस्कार. जय विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण विश्लेषण बघणार आहोत अयोध्येतील राम मंदिरासंदर्भातलं. प्रभू रामांचे जन्मस्थान बाबराने बाटवल्यानंतर रामजन्मभूमी आंदोलनाचा प्रत्यक्ष जन्म झाला. आपल्या इष्टदेवतेचे देवस्थान आक्रमकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी हिंदू समाजाने गेली 500 वर्ष अविरत संघर्ष केलेला आहे. या संघर्षात अनेकदा लढाया झाल्या, हिंदूंच्या कत्तली झाल्या आणि तरीही समाजाने आपला आग्रह सोडला नाही. रामजन्मभूमीचं आंदोलन निर्मोही आखाड्याने प्रथम हाती घेतलं आणि कालांतराने या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेने अधिक व्यापक रूप दिलं. त्याचाच एक भाग न्यायालयातील खटल्यात झालेला युक्तिवाद हा आहे आणि याच युक्तिवादाचा आजचा परिणाम समोर दिसतोय. श्रीराम जन्मभूमी कायदेशीररित्या मुक्त झाली आणि हिंदूंच्या ताब्यात आलेली आहे. राम मंदिर आणि हिंदू समाजाचा संबंध हा फार दृढ आहे. राम मंदिरासाठीचा हिंदूंचा संघर्ष हा गेल्या 500 वर्षांपासूनचा आहे. प्रभू रामाचे जन्मस्थान बाबराने बाटवल्यानंतर रामजन्मभूमी आंदोलनाचा प्रत्यक्ष जन्म झाला आणि आपल्या इष्टदेवतेचं देवस्थान आक्रमकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी हिंदू समाजाने 500 वर्ष अविरत संघर्ष केलेला आहे. या संघर्षात अनेकदा लढाया झाल्या, हिंदूंच्या कत्तल झाल्या, तरीही समाजाने आपला आग्रह सोडला नाही आणि रामजन्मभूमीचं आंदोलन निर्मोही आखाड्याने प्रथम हाती घेतलं. कालांतराने या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेने अधिक व्यापक रूप दिलं आणि त्याचाच एक भाग म्हणजे न्यायालयीन खटल्यात झालेला युक्तिवाद. आणि याच युक्तिवादाचा आजचा परिणाम समोर दिसतोय. श्रीराम जन्मभूमी आता कायदेशीररित्या मुक्त झालीये आणि हिंदूंच्या ताब्यात आलेली आहे. राम जन्मभूमीचा हा 500 वर्षांचा इतिहास आहे. हा संघर्ष गेल्या 500 वर्षांपासूनचा आहे. 1528 मध्ये बाबराने राम मंदिराला बाटवलं. 1853 मध्ये या जागेसाठी पहिल्यांदा हिंदू आणि मुसलमानांमध्ये वाद झाला. या वादानंतर 1859 साली ब्रिटिशांनी वादग्रस्त जागेवर कुंपण घातलं आणि त्यानुसार मुसलमानांनी मशिदीत नमाज पठणाची तर हिंदूंना मशिदी बाहेरच्या चौथऱ्यावर पूजा करण्याची परवानगी देण्यात आली. 1885 साली महंत रघुवीर दास यांनी चौथऱ्यावर मंदिर उभारण्याची मागणी केली फैजाबाद न्यायालयासमोर. मात्र फैजाबाद न्यायालयाने परवानगी नाकारली. 1946 साली बाबरी मशिदीवरून शिया आणि सुन्नी या दोन मुसलमान समुदायात वाद झाला. जुलै 1949 मध्ये राज्य सरकारकडून मशिदीच्या बाहेर चौथऱ्यावर राम मंदिर उभारण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. डिसेंबर 1949 मध्ये मशिदीमध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या. 29 डिसेंबर 1949 मध्ये मंदिराची संपत्ती जप्त करण्यात आली. तिथं रिसिव्हर बसवण्यात आला. वाद वाढू नये यासाठी तत्कालीन सरकारनं वादग्रस्त वास्तू घोषित करून मशिदीलाही टाळं लावलं.
तर राम मंदिर आणि हिंदू समाजाचा संबंध याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैद्य परीक्षित शेवडे। वैद्य परीक्षित शेवडे पेशाने आयुर्वेद वाचस्पती आहेत, मात्र आजच्या चर्चेत ते आपल्यासोबत इतिहासाचे अभ्यासक म्हणून सहभागी झालेत। त्यांनी वडील डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्यासह लिहिलेलं राम मंदिरच का या नावाचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं असून वाचकांच्या पसंतीसही उतरतंय। सर, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हिंदूंना राम मंदिर का हवंय? सगळ्यांना सर्वप्रथम जय श्रीराम। हिंदूंना राम मंदिर का हवंय याचं अगदी सरसकट आणि सरळसोट उत्तर असं असेल की जो राम आमच्या आस्थेचा विषय, जो राम आमच्या श्रद्धेचा विषय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तर राष्ट्रीय अस्मितेचं असलेलं स्थान ते आम्हाला का नको असेल? बरं, आपण जर इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की परकीय आक्रमकांनी ज्या पद्धतीचे क्रूर आपल्यावरती आक्रमण केली, ज्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीचा खुणा पुसून टाकण्याकरता ते प्रचंड प्रयत्न केले आणि ते प्रयत्न देखील अशा पद्धतीचे की नृशंसपणे एकतर एकीकडे बलात्कार असतील, जाळपोळ असेल, अत्याचार असेल आणि त्याच्यासोबत आपले असलेले जी कुठली मॉन्युमेंट्स असतील, आपली मंदिरं जी असतील त्यांना मोठ्या प्रमाणात उपद्रव पोहोचवला। हे जे सगळं ज्या लोकांनी केलं, आज ते लोक गेल्यानंतर सुद्धा इतकी शतकं आम्हाला त्याच्यावरती जर परत संघर्ष करावा लागत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंही नाही। हा हिंदुस्थान आहे, प्रामुख्याने असलेली इथे संख्या जी आहे ती हिंदूंची आहे हे लक्षात घेत असता जो त्यांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा असलेला विषय तो संपूर्णपणे आमच्या ताब्यामध्ये असणं ही अतिशय स्वाभाविक असलेली बाब आहे। एवढंच हिंदू जनमानस आपल्याला जरूर सांगू। जी, आता आपण बघितलं की हा संघर्ष आजचा नाहीये, जवळपास याला 500 वर्षांचा इतिहास आहे, 500 वर्षांचा संघर्ष आहे। तर इतका काळ का लागला, काय वाटतं आपल्याला? काय, सगळ्यात आधी पहिली गोष्ट अशी की आपण पारतंत्र्यातच प्रचंड काळ होतो या संपूर्ण कालावधीमध्ये आणि तरी सुद्धा त्या काळातही त्याच्यामध्ये अयशस्वी का होईना पण प्रयत्न झालेले आहेत। शिखांनी केलेला उठाव होता की ज्याच्यामध्ये औरंगजेबच्या नंतर म्हणजे बाबराचा तर आपण संदर्भ सांगितला, सुजुके बाबरी नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बाबराचे जे अनन्वित अत्याचार आहे त्याच्या संबंधात आपल्याला प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात ती माहिती मिळते। त्याच्यानंतर पुन्हा एकदा ज्या वेळेला औरंगजेबचं शासन होतं त्यावेळेला औरंगजेबनी ज्याप्रमाणे आपल्याला माहितीये की काशीला विश्वनाथ बाबांना अगदी ज्ञानव्यापीचा तोही एकीकडे लढा आता चालू झालेला आहे, तोही नजरेच्या टप्प्यात येईल, तर त्याही बाबतीमध्ये उपद्रव जसा पोहोचवला होता त्याच प्रकारचा उपद्रव हा अयोध्येला देखील राम मंदिराला पोहोचवला। याही काळामध्ये पुढे शिखांचा केलेला उठाव होता, नागा साधूंचा केलेला उठाव होता आणि नंतर कारसेवकांचा असलेला। त्या संपूर्ण संघर्षामध्ये आधी असलेलं पारतंत्र्य, नंतरचं बोटचेप धोरण या दोन्ही गोष्टींमुळे उशीर झाला आणि या सगळ्यामध्ये डाव्यांनी जे कामे केले त्याच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया देखील उशिरा होत गेली। जी, आणि इतका उशीर झाल्यानंतर आज न्यायालयाने या संपूर्ण खटल्यासंदर्भात हिंदूंकडे संपूर्ण जागा दिलेली आहे आणि त्यानंतर जवळपास या मंदिरापासून बऱ्यापैकी दूर एक 5 एकर जागा मुसलमानांसाठी दिलेली आहे। या संदर्भात आपल्याला काय सांगायचंय? नाही, अतिशय उत्तम गोष्ट आहे। विषय असा आहे की हजारो मंदिरांची नासधूस केली गेली। आज जर हिंदू मानस त्यातले आमचे 3 असलेले मानबिंदू, मग एक तो अयोध्येचा, दुसरा मथुरेचा आणि तिसरा काशीचा, या तिनांचीच मागणी करतोय, हा खरं म्हणजे हिंदूंचा खूप मोठेपणा आहे मनाचा असं मला म्हणावं लागेल। हे दिस इज कॉल्ड एज रिक्लेमिंग द टेम्पल। जे आमचंच होतं त्याच्यावरती आम्ही परत एकदा ते मागण्याची काय आवश्यकता आहे, ते आमचंच आहे आणि त्यातही आम्ही एक सौहार्दपूर्ण म्हणून मशिदीसाठी बाकीच्या धार्मिक स्थळ ह्या दृष्टीने जर का जागा देऊ केली तर तेवढं पुरेसं आहे। सनदशीर मार्गाने ज्या वेळेला लढाई होते आणि ती क्लिअर कट विन हिंदूंच्या पारड्यामध्ये पडतं त्याच्यावरून कोणालाच आक्षेप असण्याचं खरं म्हणजे काही कारण नाही। हा आनंदाचा उत्सव आणि आनंदाचा क्षण। जी, ज्या पद्धतीने राम जन्मभूमीवर आक्रमण झालं आणि ती बाटवण्यात आली त्याच पद्धतीने आणखी कुठे कुठे अशाच आक्रमणाच्या खुणा पुसायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? प्रामुख्याने जसा मी आज उल्लेख केला तसा, हे बघ, खरं म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ज्या ज्या मंदिरांच्या बाबतीमध्ये हे झालेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी ही रिक्लेम झाली पाहिजे, त्याच्यावरती पुनर्मागणी झालीच पाहिजे। पण तरी सुद्धा मुळातच हिंदू मन हे मोठं असल्यामुळे किमान 3 जे मानबिंदू, एक कृष्ण जन्मभूमी जी मथुरेची, दुसरी काशीचे बाबा विश्वनाथ असतील ते आणि तिसरं हे अयोध्येचं, हे 3च मागण्या या प्रामुख्याने हिंदूंच्या राहिलेल्या आहेत आणि त्या तिन्ही देखील क्लिअर कट विन्नी कोर्टामध्ये गेल्यावरती त्या पुढे येतील याच्यामध्ये मला तिळमात्र शंका नाही। राम मंदिराच्याही बाबतीत तोच विषय होता। हा केवळ श्रद्धेचा, आस्थेचा विषय नव्हे तर भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या संशोधनातूनही जे काही पुरावे आपल्या समोर बाहेर पडले त्यातून हे ठामपणे समोर आलं की तिथे आधी मंदिरच होतं आणि ते पाडून त्याच्यावरती ढाचा उभारण्यात आला होता। जी, आपण सांगितल्याप्रमाणे की आपल्या भारतीय पुरातत्व खात्याने सुद्धा या संदर्भात
सांगितलेलं आहे की तिथे आधी मंदिरच होतं, पण वारंवार अशी आक्रमणं हिंदू का झेलत आली असावी असं आपल्याला वाटतं, कारण की हे आजचं नाहीये, बऱ्याच वर्षांपूर्वीचं आहे आणि सातत्याने हे होतंय. तर आपली आताची भूमिका काय असली पाहिजे, काय सांगाल तुम्ही? नाही, मुळात हिंदूंनी स्वतःच्या इतिहासाबद्दल सजग असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की बाकी कुठलेही पंथोपपंथ जगात ते असतील, ते स्वतःच्या इतिहासाच्या बाबतीत सजग असतात, दुर्दैवाने हिंदू नसतात. आणि दुसरी गोष्ट एक काहीतरी सर्व धर्म समभावाचा एक किडा जो हिंदूंच्या मनात प्राधान्याने असतो. विषय असा आहे की आपल्या समोरचे असलेले व्यक्ती एखादं तत्व उदात्तपणे मानत असतील तरच आपण ते मानण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. त्यामुळे किमान आपल्या इतिहासाविषयी सजग जरी हिंदू राहिले तरी सुद्धा अशा प्रकारच्या वेळा पुन्हा पुन्हा येणार नाही. आणि अनाठही सावरकरांनी ज्याला म्हटलेलं आहे सद्गुण विकृती, ही किमान हिंदूंनी आता तरी सोडावी, हीच गोष्ट जास्त गरजेची आहे. जी, धन्यवाद परीक्षित जी, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली मतं मांडली. धन्यवाद. धन्यवाद. तर गेल्या 500 वर्षांपासून रामजन्मभूमीसाठीचा संघर्ष सुरू होता. 2020 साली याच्यावर शेवटी भूमिपूजन करत हा संघर्ष संपलेला आहे आणि आता 2024च्या जानेवारी महिन्यात 22 तारखेला अखेर रामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना होणार आहे. राम मंदिरासाठी अनेक जणांनी आपलं रक्त वाहिलेलं आहे. राम जन्मभूमीसाठी अनेक कारसेवक मृत्युमुखी पडलेले हे आपल्याला माहितीच आहे आणि आता अखेर जानेवारी 2024 रोजी इथे प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना होणार आहे. यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.